ख्रिस्त येशूच्या शिकवणुकीपैकी सर्वाधिक प्रख्यात दाखला आहे उधळ्या पुत्राचा. त्याची सखोल समज आम्हाला खूप काही शिकवून जाते. थोडक्यात आपल्या पुढे हे चित्र मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. लूक शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये आम्हाला उधळा पुत्र आढळत आहे. अर्थात एका बापाला 2 पुत्र होते आणि त्यापैकी एक धाकटा आपल्या बापाला म्हणाला होता की मला बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशांतील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत. त्यांतल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. आता पहा, ही अवस्था आणि हे चित्र आम्हा पापी मनुष्यांचं आहे. आमच्याशी देवाचं नातं कसं तुटलं. देव जो आमचा पिता बाप, त्याच्यापासून आम्ही कसे अलग झालो आमच्या दुष्कृत्यामुळे, आमच्या चुकीच्या निर्णयामुळे. परंतु शुद्धीवर येणं फार गरजेचं आहे. आणि शुद्धीवर जेव्हा तो आला तेव्हा काय झालेलं आहे, तेव्हा त्याला आठवलेलं आहे माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांस भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर इथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा मनवून घेण्यास मी योग्य नाही. मला एका मोलकऱ्याप्रमाणे ठेवा. प्रियजन हो, या ठिकाणी हा मुलगा बापापासून दूर आहे आणि तो आता भ्रांतीतून बाहेर आलेला आहे. तो शुद्धीवर आलेला आहे आणि त्याला आता कळत आहे, त्याला खरा पश्चाताप झालेला आहे. खरा पश्चाताप ही समेटाची पहिली कृती आहे. अर्थात अपराध करणाऱ्याची इच्छा हवी की त्याने ज्याच्या विरुद्ध अपराध केला आहे त्याला कबुली द्यावी व आपल्या अपराधांची व त्यामुळे जे क्लेश त्याने दिले आहेत निर्माणकर्त्याला त्याची पोचपावती त्याला द्यावी खऱ्या आणि प्रामाणिक हृदयाने. संपूर्ण बायबलमध्ये आम्हाला आढळते की देवाची इच्छा ही आहे की सर्वांनी पश्चाताप करावा व देवाशी समेट करावा. पश्चाताप म्हणजे काय व तो कसा करावा आणि पश्चातापाची प्रार्थना या विषयावर लोगोस मिनिस्ट्री चॅनलवर आपले संदेश उपलब्ध आहेत. कृपया तुम्ही ती शिकवणूक समजून घ्यावी ही विनंती. अर्थात समेटामध्ये ज्याला रस आहे त्याच्याकडे नम्रता, प्रामाणिकपणा आणि आपल्या पापाबद्दल जबाबदारी हवी, हिशोबीपणा, हे 3 प्रमुख घटक हवेत. तरच खऱ्या पश्चातापाद्वारे पाप क्षमा प्राप्त करण्यात येते. आज काही ख्रिस्ती लोक खरा पश्चाताप नसल्या कारणाने जिवंत देवाकडून पाप क्षमा प्राप्त करू शकत नाहीत. बनावटी पश्चाताप काहीच कामाचा नाही. उधळ्या पुत्राने कबुली दिली की मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. ही गोष्ट आम्हा पाप्यांना कळणे गरजेची आहे. आणि आता मी मुलगा मनविण्यास योग्य नाही. मला एका मोलकऱ्याप्रमाणे ठेवा. अर्थात स्वतःला किती नम्र केलेला आहे. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. हीच गोष्ट आहे आज आमचा स्वर्गीय पिता आमची वाट पाहत आहे. तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. प्रियजन हो, माफी करण्याची तयारी हा समेटाचा दुसरा प्रमुख घटक आहे आणि हा घटक स्वयं जिवंत देवामध्ये आहे. आमचे काम खरा पश्चाताप करून पाप कबुली देऊन त्याच्याकडे खऱ्या नम्र हृदयाने त्याच्या पुढे येणे आहे. ईश्वरी दुःख होऊन आम्ही त्याच्याकडे येणे आहे. ही पित्याची कृपा, दया आणि त्याचे पुन्हा नाते स्थापित करण्याची इच्छा याला दर्शवित आहे. पश्चातापाविषयी बोलताना प्रभू येशूने या लूक 15 अध्यायामध्ये हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं आणि हरवलेला पुत्र ह्या तिन्ही गोष्टी दाखल्याच्या स्वरूपात मांडताना 7वं वचन म्हणते, त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो. 10वं वचन, त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो. प्रियजन हो, ही देवाची प्रतिक्रिया दर्शविलेली आहे. एक व्यक्ती देवाकडे खऱ्या पश्चातापाने जेव्हा येतो तेव्हा देवाला अत्यंत आनंद होतो. हा आनंद या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे.
या दाखल्यामध्ये बापाचं चित्र हे स्वर्गीय पित्याला दर्शवित आहे, जो रात्रंदिवस आमची वाट पाहत आहे. त्याला कळवळा आलेला आहे. प्रियजन हो, येथे देव काठी घेऊन उभा राहिलेला नाही की तुमच्याकडून तुमच्या पापांचा हिशोब घ्यावा. येथे उधळा पुत्र जेव्हा बापाला भेटतो तेव्हा काय वचन म्हणते, आणि धावत जाऊन, कोण धावत आहे? बाप. हे स्वर्गीय पित्याला दर्शविलेलं आहे. धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. देवाला आमच्याकडून हे ऐकायचे आहे. प्रियजन हो, हे आमचं हृदय खऱ्या पश्चातापाकडे जेव्हा येते ना, तेव्हा ते फुटते, तुटते, तेव्हाच खरे अश्रू येतात. नुसते रडून काही फायदा नाही, भावनिक बनून काही होत नाही. खरा पश्चाताप जो देवाकडून मनुष्याला मिळतो तो देवाशी समेट करण्यास प्रमुख घटक ठरतो. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही, माझी योग्यताच नाही, माझी लायकीच नाही, मी पात्र नाही. अर्थात हा उधळा पुत्र आपले पुत्रत्व हरवून बसलेला होता, कारण त्याने बापाविरुद्ध व स्वर्गाविरुद्ध पाप केले होते. म्हणून तो बापाला पश्चाताप करताना सांगतोय की मला एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. आदमामध्येही आम्ही बीज रूपाने होतो व आमचे हे पुत्रत्व आम्ही हरवून बसलो होतो पापामुळे. स्वर्गीय पित्यापासून आमचे नाते तुटले होते, म्हणून स्वर्गीय पित्याचे पुत्र मनवून घेण्यास आम्ही लायक नव्हतो. उधळ्या पुत्राचा बाप लूक 15:24 मध्ये काय म्हणतोय, हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे. हीच गोष्ट इफिस्करास पत्र 2 अध्याय 1 आणि 2 वचनात लिहिलेली आहे. मी वाचत आहे. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामध्ये मृत झालेले होता. प्रियजन हो, आदमाला देवाने कळविले होते की ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तुम्ही खास मराल. अर्थात शरीराने तर आदाम आणि हव्वा आम्हाला अनेक वर्षे जगल्याचे आढळतात, परंतु जीवात्मा त्यांचा मरण पावला. आणि हे पहिलं वचन इफिस 2:1 आम्हाला तेच सांगत आहे. आमचे अपराध आणि आमची पातके यामध्ये आम्ही मृत झालेले होतो. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आदण्या मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. अर्थात हा जो जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षाच्या राज्याचा अधिपती म्हणजे सैतान आहे, हा आदण्या मोडणाऱ्या लोकात कार्य करीतो. लक्षात घ्या. आणि हीच गोष्ट उधळ्या पुत्राबाबत आम्हाला आढळते. तो एका व्यक्तीबरोबर जडून राहिला आणि त्याने त्याला डुकरे पाळावयास नेले. अगदी तसेच सैतान आमच्याशी वागतो. परंतु देवाची स्तुती असो, कारण आम्हाला भ्रांतींतून बाहेर काढणारा आणि आम्हाला भानावर आणणारा तो जिवंत देव आहे. प्रियजन हो, आम्ही पुन्हा जिवंत झालो. येशू ख्रिस्ताद्वारे आमच्या जीवात्म्यास पुन्हा जिवंत केले गेले, नवा जन्म प्राप्त करून नवीन सृष्टी बनविल्याने पवित्र आत्म्याद्वारे आमचा जन्म होतो. प्रियजन हो, 2 करिंथ याचा 5 अध्याय याचं 19 वचन म्हणते, म्हणजे जगांतील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता याचा अर्थ काय? आमच्या पापांचा हिशोब आमच्याकडे देव मोजत नाही. किती अद्भुत गोष्ट ही आहे. अर्थात जो अति पवित्र देव, ज्याला आमच्या प्रत्येक पापांची संपूर्ण जाणीव आहे आणि शिक्षा देण्याचा अधिकार आहे, परंतु शुभवर्तमान पाप क्षमेचा संदेश आम्हाला देतो. देवाशी समेट करण्याचा मार्ग पाप क्षमा प्राप्त करण्याद्वारे आहे. स्तोत्र 32 आणि 51 मध्ये दावीद स्वतः आपले हृदय देवापुढे ओतत आहे पाप क्षमेसाठी. स्तोत्र संहिता 32 अध्याय आणि 51 अध्याय हे पाप क्षमेसाठी तुम्ही आणि आम्ही वाचणं फार गरजेचे आहे. हे दोन्हीही अध्याय एक प्रार्थना आहे. पाप क्षमेसाठी देवाकडे याचना आहे. स्तोत्र 32 मध्ये 5वं वचन म्हणते, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. हीच गोष्ट आम्हाला करणे गरजेची आहे. मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषांची क्षमा केली. प्रियजन हो, देव किती समेटासाठी उत्कंठित आहे हे यावरून आम्हाला कळते. स्तोत्र संहिता 103 अध्याय वचन 10 म्हणते, आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्याच्या मानाने आम्हाला
प्रतिफळ दिले नाही. फार सुंदर वचन आहे. देव जर हिशोब घेईल तर आम्हांतील कोणी देवापुढे कदापि न्यायी ठरू शकत नाही. परंतु देवाने आमच्यावर फार प्रेम केले. आमच्या पातकाच्या मानाने आम्हाला शासन केले नाही आणि आमचे दुष्कृत्य त्याच्या मानाने आम्हाला प्रतिफळही दिले नाही. ही केवळ देवाची दया आणि त्याची कृपा आहे. स्वर्गीय पित्याचे चित्र या बापामध्ये दर्शविले आहे. तो पश्चातापाने त्याच्याकडे परत आलेल्या पुत्राला नोकर म्हणून स्वीकारत नाही, तर तो पुत्रच राहतो. त्याचे परतणे हे आनंदोत्सवात बदललेले आहे. अर्थात बापाने लगेच आज्ञा केली आहे की माझ्या पुत्राला उत्तम झगा घाला. हा त्याचा आदर आहे. त्याच्या बोटात अंगठी घाला. अर्थात अंगठी ही अधिकाराला दर्शविते. अर्थात आपल्या कुटुंबात पुनर्स्थापित त्याला करण्यात आलेले आहे. त्याच्या पायात चपला घाला. अर्थात जे त्याच्याकडे नोकर होते त्यांच्याकडे असे चपला नव्हत्या. या चपलाही आदराला दर्शवितात. अर्थात तेथे हा पुत्र आपले पुत्रत्व गमावून बसला होता आणि पुत्रत्व गमाविल्यामुळे दत्तकपणाही गमावून बसला होता. परंतु आता त्याला फार मोठे स्थान मिळालेले आहे. अर्थात दत्तकपणा त्याला प्राप्त झालेला आहे आणि म्हणून बापाला अतिशय आनंद झालेला आहे. तेथे आनंदोत्सव, गीत आणि नृत्य सुरू झालेले आहे. का? कारण माझा पुत्र मेला होता. ही देवाची प्रतिक्रिया दर्शविलेली आहे. प्रियजन हो, पापा ठरवलेले आम्ही ज्या वेळेला त्या जिवंत देवाकडे, स्वर्गीय पित्याकडे परत येतो, तो बाप आनंदाने आम्हाला स्वीकारतो. तो क्षमा करण्यास आणि आम्ही हरवलेले स्थान आम्हाला परत देण्यास तयार आहे. मग तुम्ही काहीही का केलेले असे ना. येशू येथे स्वर्गीय पित्याचे प्रेम आमच्यातील प्रत्येकाबद्दल काय आहे, किती सखोल आहे, हे तो दाखवू इच्छित आहे. अर्थात कृपेद्वारे आमचे तारण कसे झाले हे हा दाखला आम्हाला शिकवित आहे. तुम्ही आणि आम्ही आमच्या कोणत्या कर्मांनी वाचू शकत नाही. आम्हाला स्वर्गीय पित्याकडून कृपा मिळालेली आहे. त्या उधळ्या पुत्राप्रमाणे आम्हीही सर्व एवढी मोठी पापे केली असताही आमचा स्वर्गीय पिता तरीही आमचा पुन्हा स्वीकार करण्यास तयार आहे. अर्थात हे अतिशय महान प्रेम आहे. हे न समजणारे प्रेम आहे. याची लांबी, रुंदी, उंची, खोली आम्ही मोजू शकत नाही. अति उच्च असे हे प्रेम, जे या संपूर्ण जगात कुठेही आम्हाला आढळू शकत नाही. तो स्वर्गीय पिता आजही आमची वाट पाहत आहे. प्रियजन हो, जर त्या स्वर्गीय पित्यापासून तुमचे नाते तुटले असेल तर लक्षात घ्या, आजही तो तुमची वाट पाहत आहे. त्याला तुमच्याशी समेट हवा आहे आणि जर हा समेट तुम्ही कराल तर स्वर्गात फार मोठा आनंद होणार आहे. प्रियजन हो, आणि त्यामुळे तुम्ही हरवलेले स्थान तुम्हाला परत मिळणार आहे. काय तुम्ही तयार आहात? हे वचन आज आम्हातील प्रत्येकांशी बोलत आहे. आम्हाला विनवित आहे की स्वर्गीय पिता तुमची रात्रंदिवस वाट पाहत आहे. ही फार मोठी संधी आमच्यासाठी या क्षणाला आहे. कारण आजच तारणाचा दिवस आहे, उद्या नाही. आजच आमचं तारण होणं अतिशय गरजेचे आहे. प्रियजन हो, पश्चाताप करा. पश्चातापाद्वारे तुम्ही देवाबरोबर पुनर्स्थापित होऊ शकता. तुम्हाला या संदर्भात काही ज्ञान हवं असेल तर कृपया तुम्ही माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया आणि आनंद आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. हो.